नमस्कार. गेल्या काही महिन्यांपासून आपण एका खुशखबरीची वाट पाहत होतो, ते म्हणजे कोरोनाविरुद्ध जे व्हॅक्सिन्सचे ट्रायल्स सुरू आहेत, ते कधी पूर्ण होतील आणि आपल्याला व्हॅक्सिन्स कधी मिळतील. तर त्या संदर्भात जी खुशखबरी आज आलेली आहे, ती म्हणजे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी आणि ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे जी भारतातील सर्वोच्च संस्था आहे, जी औषधांना आणि व्हॅक्सिन्सला वापरासाठी परवानगी देते, त्या दोघांनीही 2 वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅक्सिन्सला भारतात वापरासाठी परवानगी दिलेली आहे. अर्थात ही परवानगी ही इमर्जन्सी यूजसाठी आहे. कारण अशा प्रकारचे व्हॅक्सिन्स बनवण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागतो. परंतु कोरोनासारख्या पॅन्डेमिकमध्ये जिथे कोट्यावधी लोक इन्फेक्ट झालेले आहेत, लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. अशा वेळी आपण 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष थांबू शकत नाही याचे संपूर्ण रिझल्ट्स येईपर्यंत. त्यामुळं प्राथमिक ज्या तपासण्या, चाचण्या झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये प्रीक्लिनिकल चाचण्या देखील आहेत. त्यामध्ये फेज 1, फेज 2, फेज 3 ह्यूमन ट्रायल्स देखील आहेत आणि या सगळ्या ट्रायल्स झाल्यानंतर त्याची सेफ्टी म्हणजेच सुरक्षितता किती आहे आणि इफिकसी म्हणजे परिणामकारक किती आहे, ह्या दोन्ही गोष्टींचा आढावा घेऊन DCGIने या 2 व्हॅक्सिन्सला मंजुरी दिलेली आहे. अर्थात भारत काही हा व्हॅक्सिन्सला परवानगी देणारा काही पहिला देश नाही आहे. याआधी ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये परवानगी मिळालेली आहे. तिथे लसीकरणही सुरू झालेलं आहे. रशियामध्ये तर 3-4 महिन्यापूर्वीच त्यांचं व्हॅक्सिन आलं आहे आणि त्यांनी व्हॅक्सिनेशन सुरू केलं आहे आणि बऱ्याचशा कंट्रीजमध्ये या व्हॅक्सिन्सला आता परवानगी दिली जात आहे. तर हे सगळं सुरू झाल्यामुळं ह्या पार्श्वभूमीवर मला असं वाटलं की व्हॅक्सिन्सबद्दल आपल्या सगळ्यांना एक बेसिक माहिती द्यावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले शरीर हे विषाणूविरुद्ध, कुठल्याही सूक्ष्म जंतूच्या प्रादुर्भावाविरुद्ध, इन्फेक्शनविरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे एक रोगप्रतिकारशक्ती असते. त्या रोगप्रतिकारशक्तीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक जो असतो ते म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या पेशी किंवा त्यालाच आपण सैनिक पेशी असं देखील म्हणूयात. आपले सैनिक जसं सीमेवर शत्रूशी लढण्यासाठी, शत्रूशी मुकाबला करण्यासाठी नेहमी सज्ज असतात आणि शत्रू दिसला, आपल्या हद्दीत घुसला, असं लक्षात आलं की त्याला मारतात आणि त्याच्याविरुद्ध विजय मिळवतात. तशाच प्रकारे हे व्हाईट सेल्स काम करत असतात. कुठलाही इन्फेक्शन जर शरीरात पसरला, शरीरात आला, जीवाणू शरीरात, विषाणू शरीरात आला, तर हे सेल्स लगेच ॲक्टिवेट होतात. त्या विषाणूवर, त्या जीवाणूवर हमला करतात. त्याला संपूर्ण नायनाट करतात आणि तो पुन्हा जरी इन्फेक्शन आपल्या शरीराला होणार असेल, तर त्याविरुद्ध देखील त्या अँटीबॉडीज तयार करतात, जेणेकरून आपलं शरीर हे त्या इन्फेक्शनला नंतर बळी पडणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचे अँटीबॉडीज हे किती दिवस आपल्या शरीरात राहतात, त्याची लेवल किती आहे, यावरती त्या इन्फेक्शनविरुद्ध आपण किती काळ लढू शकतो हे अवलंबून असतं. परंतु असं जरी असलं, म्हणजे अँटीबॉडी कालांतराने नाहीशा जरी झाल्या, तरी शरीरामध्ये त्याची स्मृती राहते आणि त्या स्मृतीनुसार पुन्हा जर त्या विषाणूंनी, त्या सूक्ष्म जंतूंनी आपल्या शरीरावर आक्रमण केलं, तरीसुद्धा प्रतिकारशक्ती आपली त्याचा सामना करू शकते. तर हेच प्रिन्सिपल इन्फेक्शन झाल्यावरती जे प्रोटेक्शन आपल्याला मिळतं, ते काही सगळ्यांनाच मिळत नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली नाही, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अपाय होतो आणि अनेक जण दगावतात. आपण हे सगळं कोरोनामध्ये पाहिलेलं आहे. तर त्यामुळं अशा प्रकारची जी अ, अ, एक प्रतिकारशक्ती आहे, ती आपण व्हॅक्सिनच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे कसं बघा, परत उदाहरण जर सैनिकांचं सांगायचं असेल, तर सैनिकांना नेहमी लढाईसाठी सज्ज राहावं लागतं. परंतु जर लढाईच केली नाही, त्याचा सरावच नाही केला, तर एकदम युद्ध लादलं गेलं, तर आपण तिथे चांगल्या प्रकारे काम करू शकणार नाही. म्हणून आपले सैनिक हे वारंवार युद्धाचा सराव करत असतात आणि खोटं-खोटं युद्ध लढून, युद्ध झालंच, खरंच युद्ध झालं, तर कशाप्रकारे आपण शत्रूचा मुकाबला करायचा याची स्ट्रॅटेजी म्हणून ते त्याचा सराव करत असतात. तर व्हॅक्सिनसुद्धा आपण हे या सैनिकांच्या सरावासारखं आपण याकडे बघूयात. म्हणजे हे व्हायरसेस किंवा सूक्ष्म जंतू असतात, त्यावर काही रेणू असतात किंवा प्रोटीन्स असतात. त्याला आपण अँटीजन असं आम्ही मेडिकल भाषेत म्हणतो. तर हे अँटीजन हे आपल्या शरीरामध्ये पसरल्यानंतर, व्हायरस पसरल्यानंतर हे अँटीजन जे डिटेक्ट केले जातात आपल्या रोगप्रतिकारशक्तीद्वारे आणि त्याविरुद्ध अँटीबॉडीज बनवल्या जातात आणि ह्याच अँटीबॉडी आपल्याला त्या इन्फेक्शनपासून प्रोटेक्ट करत असतात. तर हे व्हॅक्सिनच्या माध्यमातून अशा प्रकारचा
अँटीबॉडीज शरीरात निर्माण करणं, यालाच आपण वॅक्सिनेशन असं एक म्हणतो. तर हे वॅक्सिन्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात? तर सर्वात प्रथम आहे लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सिन. आता लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सिनमध्ये जो व्हायरस किंवा सूक्ष्मजीव आहे त्याला जिवंत, म्हणजे तो जो लाईव्ह व्हायरस आहे तो लाईव्ह व्हायरस वापरला जातो. परंतु अटेन्युएटेड म्हणजे काय, तर त्याची परिणामकारकता, त्याची इन्फेक्शन पसरवण्याची जी शक्ती आहे ती अतिशय क्षीण केलेली असते. म्हणजे तो शरीरात व्हॅक्सिन जरी आपल्या व्हॅक्सिनद्वारे तो विषाणू आपल्या शरीरात जरी शिरला तरी त्यामुळं आपल्या शरीराला आपल्याला त्यापासून तो इन्फेक्शन होणार नाही याची काळजी ह्या वॅक्सिनमध्ये घेतलेली असते. तर याचं सर्वात मोठं उदाहरण कोणतं आहे, तर पोलिओ व्हॅक्सिन. हे एक लाईव्ह अटेन्युएटेड प्रकारचं व्हॅक्सिन आहे आणि ते आपण अनेक वर्षांपासून लहान मुलांना देत आलेलो आहोत आणि त्यापासून पोलिओ होण्याच्या घटना, इन्फेक्शन होण्याच्या घटना ह्या अतिशय काय म्हणूया रेअर अशा प्रकारच्या समोर आलेल्या आहेत किंवा किंबहुना होतच नाहीत. तर हे काही व्हॅक्सिन आपल्यासाठी नवीन नाही. परंतु ह्याच्यात काही ना काही जरी थोडीफार रिस्क असू शकते, तर ती रिस्क पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी इनॲक्टिवेटेड प्रकारचे व्हॅक्सिन्स आहेत. म्हणजे व्हायरस पूर्णपणे घेतलेला आहे, परंतु त्याची परिणामकारकता किंवा त्याची इन्फेक्शन पसरवण्याची शक्ती शून्य केलेली आहे. क्षीण केलेलं नाही, परंतु शून्य केलेले आहे. म्हणजे त्यापासून कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही, अशा प्रकारे त्या व्हॅक्सिन्सचं निर्मिती केली जाते. लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सिनमध्ये काय होतं, की व्हायरस लाईव्ह असल्यामुळं तो शरीरातील पेशींमध्ये जाऊन मल्टिप्लाय होतो, त्याचं डिव्हिजन होतं, मल्टिप्लिकेशन होतं आणि त्याविरुद्ध आपली शक्ती अँटीबॉडीज तयार होतात. परंतु इनॲक्टिवेटेड व्हॅक्सिन हे इनॲक्टिवेटेड व्हायरस जो आहे तो पूर्णपणे मृत आहे किंवा त्याची शक्तीच नाही आहे इन्फेक्शन करण्याची. त्यामुळं तो शरीरात गेल्यानंतर तो मल्टिप्लाय होऊ शकत नाही. त्यामुळं ह्या व्हॅक्सिनमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका अगदी 0% असा आहे. परंतु संपूर्ण व्हायरसच वापरला पाहिजे असं काही नाही. तर व्हायरस पार्टिकल्स किंवा प्रोटीन्सचे तुकडे, व्हायरस म्हणजे काय आहे, तर DNA किंवा RNA आहे, त्याच्या भोवती एक प्रोटीनचं आवरण आहे आणि त्यावरती काही प्रोटीन्स आहेत, त्याला स्पाईक प्रोटीन्स असं म्हणतात. तर हे व्हायरसचे तुकडे किंवा पार्टिकल्स हे वापरून, प्रोटीन्स वापरून त्यापासून सुद्धा हे प्रोटीन्स, व्हायरसचे तुकडे शरीरात सोडायचे आणि त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करायची. अशा प्रकारचे व्हॅक्सिनसुद्धा अतिशय सेफ असतात, कारण तिथे तर व्हायरसच नाही आहे. त्यानंतरचे जे आहेत ते DNA किंवा RNA व्हॅक्सिन्स. तर मी मगाशी जसं म्हटलं, की व्हायरस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर DNA आणि RNA आणि त्याभोवती एक प्रोटीनचं आवरण. तर व्हायरस लाईव्ह घेण्याची काही आवश्यकता नाही. त्याचा DNA आणि RNA किंवा RNA एक्स्ट्रॅक्ट करून तो प्रयोगशाळेत त्याचं मल्टिप्लिकेशन करून त्यापासून हे व्हॅक्सिन्स बनवले जातात. आणि इथंसुद्धा हे DNA किंवा RNA शरीरात गेल्यानंतर ते मल्टिप्लाय होऊ शकतात, परंतु ते इन्फेक्शन क्रिएट करू शकत नाहीत, कारण तो पूर्ण व्हायरस नाही आहे. तर अशा प्रकारचे हे व्हॅक्सिनचे प्रकार आहेत. शेवटचा जो प्रकार आहे त्यामध्ये व्हायरल व्हेक्टर बेस्ड व्हॅक्सिन असं म्हणतात त्याला. तर यामध्ये काय केलं जातं, की जो समजा आता कोरोना व्हायरस आहे, तर तो कोरोना व्हायरस जसाच्या तसा न घेता त्याची जी अँटीजेन्स आहेत ते अँटीजेन शरीरात सोडण्यासाठी एक वाहक म्हणून दुसरा व्हेक्टर म्हणजे वाहक, तर वाहक म्हणून दुसऱ्या एका विषाणूचा वापर केला जातो आणि तो अशा प्रकारचा व्हायरस असतो की तो शरीराला कुठल्याही प्रकारचा अपाय करणार नाही. तर युज्युअली ॲडिनो व्हायरस जे साधे सर्दीसाठी जे कारणीभूत असतात ते जे अगदीच अपायकारक नाहीत, अशा व्हायरसच्या माध्यमातून हे अँटीजेन्स शरीरात सोडले जातात आणि मग ह्याच अँटीजेन्स विरुद्ध शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. तर हे झाले व्हॅक्सिन्सचे प्रकार. आता जे काही व्हॅक्सिन्सवर संशोधन सुरू आहे, मला वाटतं 180 ते 200 व्हॅक्सिन्सवर संपूर्ण जगामध्ये संशोधन सुरू आहे. परंतु त्यापैकी 6च व्हॅक्सिन्स या टप्प्यामध्ये आलेल्या आहेत, की त्याच्या ज्या ट्रायल्स झालेल्या आहेत, त्या ट्रायल्स खूप सकारात्मक आहेत. अशा 6च व्हॅक्सिन्सबद्दल आहेत. तर त्या 6 व्हॅक्सिन्स कोणत्या कोणत्या आहेत ते मी आता आपल्याला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं जे व्हॅक्सिन आहे ते फायझर या एका अमेरिकन नामांकित कंपनीनं बनवलेलं आहे आणि दुसरी कंपनी आहे बायोएनटेक. या दोघांनी मिळून हे व्हॅक्सिन बनवलं आहे आणि ते व्हॅक्सिन आत्तापर्यंत 43,000 स्वयंसेवकांवर किंवा माणसांवरती त्याचा प्रयोग करण्यात आला आहे आणि त्याची परिणामकारकता ही 95% आहे. म्हणजे कोरोनापासून बचाव करण्याची जी त्याची पर्सेंटेज आहे ते 95% इतकी आहे आणि
त्याला अनेक देशांमध्ये परवानगी मिळालेली आहे. परंतु आणि हे एक mRNA बेस्ड ह्या प्रकारचं व्हॅक्सिन आहे. RNAपासून बनवलेलं व्हॅक्सिन आहे. परंतु याच्यासाठी याचं एक ड्रॉबॅक काय किंवा याचे एक लिमिटेशन काय, तर हे व्हॅक्सिन्स चांगलं राहण्यासाठी याला उणे 70 डिग्री टेम्परेचर इतक्या टेम्परेचरमध्ये त्याला साठवून ठेवावं लागतं किंवा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, ज्याला कोल्ड चेन म्हणतात, तर ते -70 एवढं तापमान त्याच्यासाठी लागतं. त्यामुळे हे जरी व्हॅक्सिन खूप चांगलं असलं तरी ही त्याची एक उणी बाजू आहे किंवा लिमिटेशन आहे. दुसरं जे व्हॅक्सिन आहे ते एक ब्रिटनची एक नामांकित कंपनी आहे ॲस्ट्राझेनेका, आणि तिथलं जे एक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे, ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमानं जे व्हॅक्सिन बनवलेलं आहे ते दुसरं व्हॅक्सिन आहे. त्याच्यासुद्धा जवळपास 30,000 लोकांवरती त्याच्या चाचण्या झालेल्या आहेत. पहिल्या चाचणीमध्ये ते 90% यशस्वी आहे असं लक्षात आलं, आणि दुसऱ्या प्रयोगामध्ये त्यांना त्याची परिणामकारकता 60% आढळून आली. दोन्हीचा जर ॲव्हरेज काढला तर साधारण 70-75% परिणामकारक हे व्हॅक्सिन आहे. चांगली गोष्ट म्हणजे हे व्हॅक्सिन भारतातच तयार होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुणे स्थित जी जगातील सर्वात मोठी व्हॅक्सिन बनवणारी कंपनी आहे, त्यांच्यामार्फत याचं मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्शन होत आहे. आणि आज जे अप्रूव्हल मिळालेलं आहे ते ह्या व्हॅक्सिनला अप्रूव्हल मिळालेलं आहे. हे सुद्धा एक व्हायरल व्हेक्टर बेस्ड व्हॅक्सिन आहे, आणि लवकरच हे व्हॅक्सिनेशन सुरू होईल अशी अपेक्षा आहे. तिसरं जे व्हॅक्सिन आहे या व्हॅक्सिनमधलं ते भारत बायोटेक ही हैदराबाद स्थित जी एक संपूर्णपणे भारतीय कंपनी आहे, त्यांनी हे व्हॅक्सिन प्रोड्यूस केलेलं आहे. ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या मदतीनं हे व्हॅक्सिन त्यांनी बनवलेलं आहे, आणि हे एक इनॲक्टिवेटेड प्रकारचं व्हॅक्सिन आहे. याच्यासुद्धा काही हजार लोकांवरती चाचण्या झालेल्या आहेत. फेज 1, फेज 2, फेज 3 ट्रायल झालेले आहेत, आणि याची परिणामकारकता सुद्धा जवळपास 90%च्या आसपास आहे असं लक्षात आलेलं आहे. आणि आज ह्यासुद्धा व्हॅक्सिन्सला परवानगी मिळालेली आहे. परंतु ह्याचे तिसरा टप्पा अजून सुरू आहे. त्याचे रिझल्ट्स पूर्णपणे हातात आलेले नाहीत, परंतु तरीसुद्धा जे प्राथमिक रिझल्ट्स आहेत त्या रिझल्टच्या आधारावरती DCGIने या व्हॅक्सिन्सला परवानगी दिलेली आहे. चौथं जे व्हॅक्सिन आहे ते सुद्धा एक संपूर्ण भारतीय कंपनी आहे, झायडस नावाची, अहमदाबाद स्थित. हे व्हॅक्सिन DNA व्हॅक्सिन या प्रकारचं आहे. DNA पासून बनवलं जात आहे. या व्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यालासुद्धा आजच मला वाटते मंजुरी मिळालेली आहे. त्याचे रिझल्ट्स जर सकारात्मक असतील या तिसऱ्या टप्प्यानंतर, तर त्यालाही पुढील काळात परवानगी मिळू शकते. आणि या व्हॅक्सिनच्यासुद्धा आत्तापर्यंत काही हजार लोकांवरती चाचण्या झालेल्या आहेत. पाचवं व्हॅक्सिन जे आहे ते मॉडर्ना ही अमेरिकन कंपनी आहे. मॉडर्ना कंपनीचं व्हॅक्सिन हे सुद्धा एक mRNA प्रकारचं व्हॅक्सिन आहे. या व्हॅक्सिनच्यासुद्धा 30,000च्या वर लोकांवरती प्रयोग झालेले आहेत, आणि 94.5% एवढी त्याची परिणामकारकता लक्षात आलेली आहे. हे व्हॅक्सिनसुद्धा अमेरिकेमध्ये मला वाटते व्हॅक्सिनेशन याचं सुरू आहे. शेवटचं जे व्हॅक्सिन मी सांगणार आहे ते रशियन व्हॅक्सिन आहे. स्पुटनिक व्ही असं याचं नाव आहे, आणि हे एक व्हायरल व्हेक्टर बेस्ड व्हॅक्सिन आहे. रशियात याच्या 40,000वरती चाचण्या 40,000च्या वर लोकांवरच्या चाचण्या झालेल्या आहेत, आणि याची परिणामकारकता जवळपास 92% आहे एवढं त्याचा अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे. पहिलं व्हॅक्सिन जर सोडलं तर बाकी सगळे व्हॅक्सिन्स जे आहेत ते सामान्य रेफ्रिजरेटरच्या तापमानात म्हणजे 2 ते 8 डिग्री सेंटीग्रेड इतक्या फ्रीजच्या तापमानामध्ये साठवता येणार आहेत, आणि कोल्ड चेन करणं हे तुलनेने खूपच सोपं आहे. बाकीचे जे सगळे आत्तापर्यंत व्हॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये व्हॅक्सिन्स वापरले जातात ते सुद्धा ह्याच टेम्परेचरमध्ये ते सुरक्षित राहतात. त्यामुळं फायझरचं व्हॅक्सिन सोडलं तर बाकी सगळे व्हॅक्सिन्स हे 2 ते 8 डिग्री टेम्परेचरमध्ये साठवले जाऊ शकतात. त्यामुळं भारतात फायझरचं व्हॅक्सिन जरी आलं तरी त्याची साठवणुकीची जी लिमिटेशन आहे त्यामुळं ते कितपत भारतामध्ये युजफुल होईल याच्याबद्दल थोडा मी साशंक आहे. तर या व्हॅक्सिनचे किती डोस घ्यावे लागणार आहेत, तर या सगळ्या व्हॅक्सिन्सचे 2 डोस दिले जाणार आहेत किंवा घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस झाल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा लागणार आहे, बूस्टर डोस. आता सध्या तरी 2च डोस त्याचे सांगितलेले आहेत. पुढची जी रिसर्च चालू आहे ती सिंगल डोस व्हॅक्सिन तयार होऊ शकतं का त्याच्याबद्दल चालू आहे, किंवा त्याचं जे स्टोरेज टेम्परेचर आहे ते सामान्य रूम टेम्परेचरलासुद्धा
ते साठवता येऊ शकेल का, अशा प्रकारचे काही प्रयत्न सुरू आहेत. आणि हे प्रयत्न जसे जसे वॅक्सिन्सचे सक्सेसफुल होतील, जसं जसं त्याला यश मिळेल, तसं तसं ह्या सगळ्या वॅक्सिनसुद्धा भारतामध्ये त्या त्यांना परवानगी मिळू शकेल. तर आपण आशा करायला हरकत नाही. माझ्या अंदाजानं पुढच्या 8-10 दिवसामध्ये किंवा 12 जानेवारी युवा दिन आहे, स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आहे. त्या दिवसाचं औचित्य साधून भारतात मोठ्या प्रमाणावरती वॅक्सिनेशन सुरू होऊ शकतं किंवा फार फार तर 26 जानेवारीचा मुहूर्त साधूनसुद्धा हे वॅक्सिनेशन सुरू होऊ शकतं, अशी मला अपेक्षा आहे. ज्या प्रकारचे तज्ज्ञ भारतातील सगळ्या वॅक्सिनेशनची तयारी चालू आहे, त्याचे ड्राय रन अनेक शहरांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये 2 टप्प्यांमध्ये घेतलेले आहेत. ड्राय रन म्हणजे काय, की वॅक्सिन येण्याच्या आधी ती सगळी साखळी चेन सगळी व्यवस्थित काम करते की नाही, कोल्ड चेन असेल किंवा वॅक्सिन बूथ असतील किंवा तिथले नर्स आणि डॉक्टर्स असतील, यांना प्रशिक्षण असेल, ह्या सगळ्या टप्प्याआधीच हे सगळं प्रशिक्षण, ही सगळी म्हणजे ज्याला आपण मॉक ड्रिल म्हणतो, ती मॉक ड्रिल झालेली आहे भारतामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आणि ते यशस्वीरित्या मॉक ड्रिल झालेली आहे. आणि जे एक्सपर्ट सांगत आहेत की हे जर वॅक्सिनेशन सुरू झालं तर दररोज काही लाख लोकांना आपण दररोज वॅक्सिनेट करू शकतो, एवढी आपली कॅपॅसिटी त्यांनी निर्माण केलेली आहे. तर त्यामुळं मला अशी अपेक्षा आहे की पुढच्या काही महिन्यांमध्ये भारतातील जवळपास 25-30% लोकांना हे वॅक्सिन देण्याचं आत्ता सध्या तरी टार्गेट आहे. 100% लोकांना वॅक्सिन मिळेल का नाही याच्याबद्दल अजून टार्गेट नाही. तर सगळ्यात आधी फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, त्यांना हे वॅक्सिन दिलं जाईल. त्यांचंही रजिस्ट्रेशन झालेलं आहे संपूर्ण, त्याची माहिती सरकारकडे आहे. दुसरे असतील मग पोलीस प्रशासनामधले अधिकारी असतील किंवा सफाई कर्मचारी असतील, पब्लिक सर्वंट्स असतील, ह्या सगळ्यांना वॅक्सिन सुरुवातीच्या टप्प्यात, आणि ही संख्या जवळपास 3 करोड आहे असं ह्या सगळ्या रिपोर्ट्सवरनं लक्षात येतं आहे. तर हे पहिल्या टप्प्यातलं वॅक्सिनेशन पूर्ण झाल्यानंतर मग बाकी लोकांसाठी सुद्धा हे वॅक्सिनेशन लवकरच हे पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बाकीच्यांना मिळेल, जे हाय रिस्क कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना मिळेल. आणि मग त्यानंतर जे लो रिस्कमध्ये येतात त्यांना हे वॅक्सिन डिस्ट्रीब्यूट होईल. त्यामुळं टप्प्याटप्प्याने काम करण्याचं आत्ता शासनाचं धोरण आहे आणि ते योग्यही आहे. जे रिस्क ज्यांना जास्त आहे त्यांना प्रोटेक्शन आधी मिळालं पाहिजे, ज्यांना रिस्क कमी आहे त्यांना नंतर मिळालं पाहिजे. तर ह्या सगळ्या वॅक्सिनेशनच्या ड्राईव्हमधून काही नकारात्मक बाबीसुद्धा समोर येत आहेत. कोणी त्याला BJP वॅक्सिन म्हणतं आहे, कोणी त्याच्यामध्ये डुकराची चरबी आहे का म्हणते आणि काही मुस्लिम समाजातील लोक त्याला विरोध करत आहेत. काही जण म्हणत आहेत की हे वॅक्सिन घेतल्याने नपुंसकता येऊ शकते किंवा इतर वेगवेगळे आजार होऊ शकतात. अशा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अफवा पसरवण्याचं काम किंवा अफवा सोशल मीडियातून पसरत आहेत. तर माझी आपल्याला ह्या व्हिडिओतून विनंती आहे की अशा कुठल्याही अफवांना बळी पडू नका. हे काही कुठल्या एका पार्टीचं वॅक्सिन नाही किंवा अशा प्रकारची कुठलीही, मी आता सगळी वॅक्सिनबद्दल आपल्याला माहिती दिली आहे. तर हे वॅक्सिन इतक्या मोठ्या प्रमाणावर जे प्रोडक्शन करतात तर ते जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनियर्ड वॅक्सिन आहे. हे प्रयोगशाळेत तयार केलेलं वॅक्सिन आहे. हे काही ॲक्च्युअल व्हायरस नाही आहे. आणि त्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं आहे ते फक्त प्रिझर्वेटिव्ह आणि ते वॅक्सिनचं जे ॲक्टिव्ह प्रिन्सिपल आहे हे 2च त्याच्यामध्ये आहे. इतर तिसरा त्याच्यात काहीच नाही आहे. त्यामुळं ह्यापासून कुठल्याही प्रकारचा दुसरा आजार होणार नाही आहे, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये चरबी वापरलेली नाही आहे किंवा नपुंसकता येणार नाही किंवा अजून काहीच होणार नाही आहे. ह्या वॅक्सिनमुळं फक्त आणि फक्त ह्या कोरोना व्हायरसमुळंच त्यामुळं इन्फेक्शन होणार नाही, त्याच्यामुळं प्रोटेक्शन मिळणार आहे. आणि दुसरा कुठलाही अपाय अजून तरी ज्याला सिरियस ॲडव्हर्स इव्हेंट आमच्या भाषेत म्हणतो, असे कुठलेही सिरियस ॲडव्हर्स इव्हेंट्स लक्षात आलेले नाहीत. आणि ते खूपच नगण्य असतील जरी असले तरीसुद्धा ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांनी आणि जी आपली सर्वोच्च संस्था आहे ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, ह्या सगळ्या सायंटिस्टनी ह्या सगळ्या बाबीचा विचार करूनच याला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे कुठल्याही शंका मनात न बाळगता जेव्हा केव्हा आपल्यापर्यंत व्हॅक्सिन येईल तेव्हा आपण या वॅक्सिन लावून स्वतःवर त्या वॅक्सिन्स घ्याव्यात आणि आपला ह्या कोरोनापासून बचाव करावा. आणि सरतेशेवटी मला हीच अपेक्षा आहे की 2020 हे वर्ष खूप वाईट गेले सगळ्याच अर्थाने. तर 2021मध्ये ही लस येऊन या कोरोनावरती आपण एकदा कायमचा विजय मिळवू. आपले मास्क सर्वांचे नाकावरचे तोंडावरचे हटतील आणि काही महिन्यांमध्ये आपण जे पूर्वी एकमेकांना भेटत होतो, पार्ट्यांमध्ये जात होतो, लग्न समारंभात जात होतो, सगळ्या प्रकारच्या बाजारपेठांमध्ये फिरत होतो, आताही फिरतो आहे, परंतु ते अधिक सुकर होईल, अधिक
सोपं होईल आणि आपण कुठल्याही बंधनाशिवाय जगू शकू पुन्हा, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा हे जरी वॅक्सिन आलं असलं तरी आपण सगळ्यांनी तोपर्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. आपण इतके महिने संयम ठेवलेला आहे. अजून काही महिने संयम ठेवून आपण स्वतःचा, स्वतःच्या परिवाराचा, मित्रांचा, सगळ्यांचा यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करायचा आहे, किंबहुना करायचाच आहे. तर आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा. वॅक्सिन येईपर्यंत वाट पहा. सुरक्षित रहा. धन्यवाद. थँक्यू.